नमस्कार बालमित्रांनो. संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे मी स्मिता खांदोडे बाळांनो, तुमची स्मिता आजी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. भारतातील संत कवयित्री या मालिकेत स्त्री संतांच्या आगळ्यावेगळ्या कथा आपल्याला शिकवण्यासाठी मला संधी दिली ती संस्कार कवच महिला प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई पाध्ये यांनी. माननीय विजयाताई, तंत्रज्ञ डॉक्टर मानसी कोलते आणि संपूर्ण कार्यकारिणी मंडळ यांचे मनापासून आभार मानते. आणि मित्रांनो, तुमचे देखील आभार मानते बरे का. भारतातील संत कवयित्री या मालिकेत स्त्री संतांच्या आपण कथा ऐकतो आहोत. आज भारताच्या मध्य प्रदेशातील उत्तर प्रदेशाच्या संत कवयित्रींची कथा आपण ऐकणार आहोत. ती संत कवयित्री आहे संत बावरी साहिबा. तर मित्रांनो, आपण ऐकूया ही कथा. संत बावरी साहिबा. बालमित्रांनो, उत्तर प्रदेशातील दिल्ली शहराजवळ एका लहानशा गावात संत बावरी साहिबा यांचा जन्म सुमारे 1542 मध्ये झाला होता. त्या सम्राट अकबर यांच्या काळात होऊन गेल्या. त्यांचे सद्गुरू होते संत मायानंद. बावरी साहिबा हिंदुस्थानी साहित्य व संगीतासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांची श्रद्धा श्री हरीवर होती. त्यामुळेच त्यांनी भक्तिभावाने काव्यरचना केली होती. बावरी रावरी का कहिए, बावरी रावरी का कहिए, मन है के पतंग भरे नीत भावरी. भावरी जानहि संत सुजान, जिने हरि रूप ही दर्शावरी. भावरी जानहि संत सुजान, जिन्हे हरि रूप ही दर्शावरी. सावरी सूरत मोहिनी मूरत, देकर ज्ञान अनंत लखावरी. सावरी सूरत मोहिनी मूरत, देकर ज्ञान अनंत लखावरी. बावरी सोहनिहारी प्रभु, गती रावरी देखी बही मती बावरी. बावरी सोहु निहारी प्रभु, गती रावरी देखी बही मती भावरी. बाळांनो, याचा अर्थ असा आहे, संत बावरी म्हणतात आहे, माझं मन फुलासारखे आहे. रोजच प्रभू श्रीहरीच्या प्रेमात मी अडकून पडले आहे, रममाण झाले आहे. श्रीकृष्ण सावळा आहे, त्याची मूर्ती मोहक आहे. त्याच्या दर्शनाने अनंत ज्ञानाची अनुभूती होते. श्रीहरीला डोळे भरून पाहताना त्याचे रूप, त्याचे तेज पाहून माझं मन फार फार हरपून जातं. मला कुठलं भानच राहत नाही. संत साहिबा श्रीहरीच्या भक्तीत तल्लीन होऊन जात असे. संत बावरी यांनी बावरी पंथ स्थापन केला होता. त्या सत्य, अहिंसा, प्रेम, दया, गोरगरिबांना मदत करणे हे सारं आपल्या वागण्यातून, आचरणातून गावातील लोकांना त्या शिकवित असे. बिरू साहेब, वारी साहेब, बुल्ला साहेब, गुलाल साहेब, जगजीवन साहेब, भिका साहेब, पलटू साहेब अशी ही सारी शिष्य मंडळी पुढे त्यांची झाली.
आणि ह्या सर्व शिष्य मंडळींनी बावरी साहेबांचा बावरी पंथ हा विकसित केला. त्याचं फार मोठं नाव केलं. बावरी पंथाचा ची शिकवण, त्याचा उपदेश हे साऱ्या सामान्य जनतेला त्यांनी सांगितलं. बरं का मित्रांनो, संत बावरी नेहमी आपल्या गावातील छोट्या छोट्या मुलामुलींना छान छान गोष्टी सांगत असे. अशीच एक दिवस त्यांनी आपल्या मुलांना, त्या गावातल्या मुलांना दया, क्षमा, प्रेम, सत्य, अहिंसा याबद्दल एक गोष्ट सांगितली. आणि तीच गोष्ट आज मी तुम्हालाही सांगत आहे. एका जंगलात एक शिकारी होता. तो रोज जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करत असे. त्याला प्राण्यांची जराही दया येत नसे. एके दिवशी त्याला एक जखमी हरण दिसले. शिकारीने त्याला पकडले आणि त्याला मारणार तेवढ्यात संत बावरी साहेबा तेथे पोहोचले. त्यांनी शिकारीला थांबवले आणि त्याला विचारले, तू या हरणाला मारतोस का? शिकारी म्हणाला, मला खूप भूक लागली आहे म्हणून मी याला मारणार. बावरी साहेबा त्याला म्हणाल्या, तू दुसरे काहीतरी खाऊन आपली भूक भागवू शकतोस. या हरणाला मारण्याची काय गरज आहे? अहिंसा, सत्य, प्रेम हे फार महत्वाचं आहे. आपण नेहमी सत्य बोलावं, कोणालाही त्रास देऊ नये, सर्व प्राण्यांवर प्रेम करावं, अशी शिकवण बावरी साहेबांनी त्या शिकाऱ्याला दिली. अशा प्रकारे त्याला समजावलं. त्यांच्या प्रेमळ बोलण्याने शिकारी त्याला सुद्धा खूप दुःख झालं. बावरी साहेबांचं बोलणं ऐकून त्याच वेळेला त्या शिकाऱ्याने निर्धार केला आणि त्याने त्या हरणाला सोडून दिले. बावरी साहेबांची त्याने माफी मागितली. शिकारीने कधीही कोणालाही त्रास द्यायचा नाही यापुढे असा एक वेळा पुन्हा निर्धार केला आणि तो लगेच त्याने अंमलात आणायला सुरुवात देखील केली. बावरी साहेबांनी सुद्धा त्या शिकाऱ्याला क्षमा केली. दया, क्षमा, प्रेम, सत्य, अहिंसा या साऱ्या बाबींचं महत्त्व समजावून सांगितलं. आणि मुलांना देखील बरे का. बावरी साहेबा मुलांना म्हणाल्या, दया, क्षमा, प्रेम, सत्य, अहिंसा ही जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. आपण नेहमी खरे बोलावे, कोणालाही त्रास देऊ नये, प्राणी मात्रांवर प्रेम करावं, गोरगरिबांना मदत करावी. एवढं सुंदर बावरी साहेबांनी शिकवल्यावर ते मुले सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्या मुलांनी सुद्धा निश्चय केला की आपली संत बावरी साहेब आपल्याला जे सांगत आहे त्यानुसारच आता आपण वागायचं. आणि तसंच घडलं. ती मुले देखील त्याप्रमाणे वागायला लागली. सर्व प्राणीमात्रांविषयी मनात प्रेम असावे आणि आपल्या वागणुकीतून ते सगळ्यांना दाखवावे, हाच मोलाचा उपदेश बावरी साहेबांनी आपल्या छोट्याशा गोष्टीतून केला.
अशी ही संत बावरी साहिबा. अशा या संत बावरी साहेबा यांना आपण कोटी कोटी प्रणाम करूया. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.